हॅलो मित्रांनो, पूजा द टीच यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखेर या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी म्हणजे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे। राज्य मंत्रिमंडळाने अलीकडे 34,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली आहे। या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे। योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून त्यात अनेक नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे। सरसकट कर्जमाफीचे स्वरूप या योजनेअंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सरसकट माफी करण्यात येणार आहे। हा निर्णय विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या एका निर्णयामुळे राज्यातील सुमारे 90% थकबाकीदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे। याचा अर्थ असा की हे शेतकरी पुन्हा नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरतील आणि त्यांना आपल्या शेतीसाठी नवीन गुंतवणूक करण्याची संधी मिळेल। एमपीएससी योजनेचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू। योजनेत एमपीएससी महाराष्ट्र पीक कर्ज सहाय्य योजना अंतर्गत उर्वरित 6 लाख शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे। राज्य सरकार प्रत्येक पात्र शेतकऱ्यासाठी 1.5 लाख रुपयांचे कॉन्ट्रीब्युशन देणार आहे। या योजनेत वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। शेतकऱ्यांना त्यांचे उर्वरित कर्ज एकर कमी फेडण्यास मदत करेल। कर्ज पुनर्गठनाची व्यापक योजना। सरकारने कर्ज पुनर्गठनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे। यात थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन, मध्यम मुदतीच्या कर्जाचा समावेश आणि टर्म लोनची माफी यांचा समावेश आहे। हे पुनर्गठन शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करण्यास मदत करेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यास सहाय्य करेल। नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनात्मक योजना। या योजनेत एक महत्त्वाचा पैलू म्हणजे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना। यात कमाल 25,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे। विशेष म्हणजे 30 जूनपर्यंत नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल। ही योजना शेतकऱ्यांमध्ये आर्थिक शिस्त वाढवण्यास मदत करेल। शेतकऱ्यांसाठी दूरगामी फायदे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक दूरगामी फायदे होणार आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना कर्जमुक्ती मिळेल आणि नवीन कर्ज घेण्याची संधी उपलब्ध होईल। याशिवाय ही योजना त्यांना आर्थिक स्थिरता प्रदान करेल आणि शेती व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्याची संधी देईल। या सर्व घटकांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल। अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव। ही योजना केवळ शेतकऱ्यांपुरती मर्यादित नाही, यामुळे संपूर्ण कृषी क्षेत्राला चालना मिळणार आहे। ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल आणि शेतकरी कुटुंबाच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल। याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील खरेदी क्षमता वाढेल आणि त्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल। या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत। यात बँकेशी समन्वय, सुलभ ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पारदर्शक निकष आणि त्वरित कर्जमाफी प्रक्रिया यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी डिजिटल पद्धतीने केली जाणार असल्याने प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम राहील। महाराष्ट्र सरकारची ही कर्जमाफी योजना राज्यातील शेती क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होईल, त्यांना कमी कर्ज घेण्याची संधी मिळेल आणि त्यांना नवीन कर्ज घेण्याची संधी मिळेल आणि शेती व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की अखेर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।